योद्धा न्यूज चॅनल। निमगाव खंडोबा यात्रेत भक्तीचा महापूर। ट्रस्टच्या चोख नियोजनामुळे भाविकांचा दर्शन सोहळा सुखकर। निमगाव पुणे। प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निमगाव येथे श्री खंडोबा देवाचा यात्रा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। यावर्षी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सुरेख नियोजनामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासकीय शिस्त आणि सेवाभावाचा एक उत्तम आदर्श येथे पाहायला मिळाला। ट्रस्ट आणि ग्रामस्थांचे सांघिक यश। यात्रेचे संपूर्ण नियोजन खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि ग्रामस्थांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने केले होते। यामध्ये बाळासाहेब भागुजी भगत, बाळासाहेब सखाराम भगत, अमर भगत, दत्ता गुरव, आदित्य गुरव यांच्यासह सर्व विश्वस्त आणि सेवाकरी मंडळींनी अहोरात्र कष्ट घेतले। तसेच शरद भगत, विलास भगत, मोहन भगत, विशाल भगत, राहुल भगत आणि संपूर्ण भगत परिवाराने यात्रेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। भाविकांच्या सुविधेला प्राधान्य। लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ट्रस्टनं खालील विशेष व्यवस्था केल्या होत्या। शिस्तबद्ध दर्शन रांगा। चेंगराचेंगरी टाळण्यासाठी आणि सर्वांना देवाचं दर्शन मिळावे यासाठी बॅरिकेडिंगसह सुसज्ज दर्शन रांगांची व्यवस्था केली होती। अल्पसंख्याक व ज्येष्ठांची काळजी। अपंग आणि वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन मार्ग आणि बसण्याची सोय करण्यात आल्यानं त्यांना विनाविलंब दर्शन घेता आले। आरोग्य आणि स्वच्छता। यात्रेदरम्यान तातडीच्या उपचारांसाठी आरोग्य सेवा केंद्र आणि ठिकठिकाणी फिरती शौचालये तसेच स्वच्छतेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती। पोलीस प्रशासनाचं कौतुक। यात्रेतील वाढती गर्दी लक्षात घेता खेड पोलीस प्रशासनानं वाहतुकीचे अत्यंत चोख नियोजन केले होते। पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी होती। यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। भाविकांकडून कृतज्ञता। निमगावच्या खंडोबा दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी देवस्थान ट्रस्ट, सर्व भगत मंडळी आणि पोलीस प्रशासनाचे जाहीर कौतुक केले आहे। व्यवस्था चांगली असल्यानं आम्ही शांत चित्तानं दर्शन घेऊ शकलो, अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गावडी निमगाव या ठिकाणी जे खंडेरायाचं मंदिर आहे, तर या मंदिरातले जे विश्वस्त आहेत, पुजारी आहेत, तर आज त्यांचं यात्रेसंदर्भातलं आपण मत जाणून घेणार आहोत। एक देवाचा शुभविवाह म्हणून मानली जाते। प्रत्येक जण शेवटी